सातारा सोलापूर महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा। गेल्या 5 ते 7 वर्षापासून सातारा ते सोलापूर या रस्त्याचं काम सुरू आहे, परंतु अनेक ठिकाणी हे काम अपूर्ण ठेवलंय। त्या परिसरात पुढे खराब रस्ता आहे किंवा अपघात प्रवण क्षेत्र असे बोर्ड लावलेले नाही। गोंदवले खुर्द ते पळशी या दरम्यान 3 ठिकाणी, पंतवस्ती येथील पूल, म्हसवड इथं मानगंगा नदीच्या पुलावर, धुळदेव इथं सुमारे 1 किलोमीटर अंतराचा रस्ता, साळमुख जवळ भाळवणी जवळ पुलाचं काम, पंढरपूर जवळ कामं अपुरी ठेवली आहेत। यामुळे या परिसरात आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला। तसेच अनेक जण अपघातात जखमी झालेत। तसेच धुळदेव जवळील पुलाचे व रस्त्याचं काम गेली 7 वर्ष झालं तरी अपूर्ण आहे। झोपलेले रस्ते विकास महामंडळ या परिसरात साधे फलक लावण्याची तसदी घेत नाही। या परिसरातील रस्त्यांची पार चाळण झाली आहे। तीच अवस्था म्हसवड शहरात प्रवेश करताना आहे। मानगंगा नदीच्या पुलावरील व परिसरातील काम बंद असल्यानं अर्धवट अवस्थेतील काम सोडून दिलंय। तसेच पुढे गेल्यावर पिलीव पर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांचं काम अपूर्ण आहे। एकूणच हा रस्ता प्रवाशाच्या सोयीसाठी आहे की गैरसोय निर्माण करण्यासाठी आहे असा प्रश्न प्रवाशांना पडला। सातारा ते सोलापूर हा महामार्ग असून या महामार्गावर पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे। तसेच याच महामार्गावरून पुढे हैदराबाद पर्यंत हा महामार्ग जोडला जातो। दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या या रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। अजून किती वर्ष या रस्त्याचं काम अपूर्ण राहणार असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय। या रस्त्याला कुणी वाली आहे का नाही अशी भयानक परिस्थिती या रस्त्याची झाली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राइब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।